नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं या नवीन चॅनलमध्ये माहोल एक प्रवास। आज आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत। आज आपण जातो गुप्त भीमाशंकरला। डावीकडे वळल्यानंतर तुम्ही तळेगाव MIDC प्रवेश करता। तेथून तुम्ही शिवे आसखेड मार्गे भीमाशंकरला जाऊ शकता। जाण्याचा एक फायदा असा की तुम्हाला मिळणारा भीमा आसखेड धरणाचा एक सुंदर नजारा, जो नजारा मिळवण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला या ठिकाणी थांबतोच। येथे तुम्ही शांततेचा आनंद घेऊ शकता। इथून जवळपास आम्ही 8च्या सुमारास निघालो। पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातली घंटा यांनी आमच्या कॅम्पची सांगता झाली। महाशिवरात्र असल्याने तिथे बरीच वर्दळ बघायला भेटली आणि तिथे अनेक स्टॉल्सही होते। सगळा बाजार आलाय, बाजार जत्रा। मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूने पुढे जाताच तुम्हाला एक रस्ता दिसतो। तेथून पुढे एक पायवाट सुरू होते जी तुम्हाला गुप्त भीमाशंकर पर्यंत नेते। येथून आपले भीमाशंकर अभयारण्य सुरू होते। थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एका झाडावरती बाणाचे चिन्ह दिसेल। या बाणाच्या चिन्हाने सरळ गेल्यानंतर तुम्ही गुप्त भीमाशंकरला पोहोचतात। या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी मी घ्यायला महेंद्रस्य कृतो राजा बलिं बद्ध्वा महासुरं सीता लक्ष्मी भगवान विष्णुर्देवः कृष्णः प्रजापतिः पदातं रावणस्य प्रविष्टो मानुषीं तनुं तदिदं नः कृतं कार्यं त्वया धर्मभृतां वरनिहतो रावणो। रस्त्यात जाताना तुम्हाला एक गणपतीचे मंदिर लागेल। बरोबर आहे, राईट नाही टर्न आपण मारला की पण हळूहळू मारला, डायरेक्ट 90 डिग्री नाही मारला, आपण थोडा अलीकडूनच मारला।
अरे कहना क्या चाहते हो? शिफ्ट झाले भीमाशंकर. अरे आपण उलट्या बाजूने आलोय. नाही रे, शक्य आहे तिकडे राईट टर्न घेतलाय लेजिट आपण 90 डिग्री नाही. हा ना. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आपण दुसरीकडे गेलतो का मग? जमलं म्हणजे लचक्या तो भ्रमात गेलाय घरी. त्या ते नाही नाही, आपण बरोबर आलोय. सगळं चाललंय. मग काय तर. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. शाबास, म्हणजे डेंजर चालू होता आता. बाबा मंदिर आहे ना बाबा तिथं. तिकडे खाली आहे काय तिथं चालेल तुम्ही इतक्या लांबून. तिकडे खाली मध्ये काय. हा ना. हेच ते गुप्त भीमाशंकर जिथून भीमा नदीचा उगम होतो. पौराणिक कथेनुसार महादेवांनी येथे कुंभकर्णाचा मुलगा भीमा याचा वध केलेला आहे. हाँ भाई, कैसी लगी आगे स्वाद? मेरे पीछे पीछे